नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रवीण नारे तुम्हा सर्वांच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत। झेडपी भरतीबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे। सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करा, ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला ह्या चॅनलवर मित्रांनो सर्व ऑथेंटिक माहिती प्रोव्हाइड केली जात असते। तर बघा अपडेट अशी मित्रांनो, झेडपी भंडाराला रिझल्ट आणि DV लिस्ट म्हणजे मित्रांनो काय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्टबद्दल विचारले असता त्यांच्यावरील मित्रांनो रिप्लाय आलेला आहे। आता हा रिप्लाय काय आलेला आहे हे तुम्हाला मी दाखवणार आहे। प्लसमध्ये मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर त्यांनी या ठिकाणी रिप्लायमध्ये काय सांगितलं, तर बघा अशा प्रकारे मित्रांनो रिप्लाय आलेला आहे। सध्या आचारसंहिता सुरू असल्याने जिल्हा निवड समितीची बैठक बोलवता येत नाही आहे। आचारसंहिता संपुष्टात आल्यावर प्रक्रिया सुरू होईल। म्हणजेच काय तर मित्रांनो, जर तुम्ही बघितलं तर जिल्हा निवड समितीच्या ठिकाणी बैठक बोलवता येत नाही आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि ज्यावेळेस आचारसंहिता संपेल त्यावेळेस मित्रांनो तुमची बैठक बोलवून या ठिकाणी मित्रांनो निर्णय घेतला जाणार असं त्यांनी सांगितलेलं आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो झेडपी भंडारा यांच्याकडून मित्रांनो हा रिप्लाय मिळालेला आहे, तुम्ही या ठिकाणी बघू शकता। ज्यावेळेस मित्रांनो रिझल्ट आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्टबाबत विचारले असता त्यांनी हा रिप्लाय दिलेला आहे। नंतर तुम्ही जर बघितलं तर बहुतेक जिल्हा परिषदांना मित्रांनो हीच अडचण असावी म्हणून मित्रांनो विलंब होत आहे असे वर्बली मित्रांनो पण त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। आणि आधी मुलांना देखील त्यांनी उत्तर दिलेलं आहे। ठीक आहे, तर काही जिल्हा परिषदेने निकाल लावला असून त्याच गोष्टीचा मित्रांनो पाठपुरावा करून फॉलोअप घेत आहेत। तर सर्वांनी मित्रांनो यात सहकार्य करून जवळील मित्रांनो झेडपीमध्ये भेट देऊन त्यांना मित्रांनो होणाऱ्या विलंब आणि नुकसानबद्दल सांगावे व पुढील कारवाई लवकरात लवकर करण्यात यावी अशी विनंती करावी। म्हणजेच काय तर मित्रांनो तुमच्या ठिकाणी किती नुकसान होणार आहे, जर लवकरात लवकर ही परिस्थिती झाली नाही तर लवकरात लवकर जर ही प्रोसेस कंप्लीट केली नाही तर तुमचं किती नुकसान होणार आहे, त्यानंतर मित्रांनो कोणकोणत्या अडचणी आहेत, का विलंब होत आहे असं जर तुम्ही त्यांना विचारलं तर विद्यार्थ्यांना तुमच्या ठिकाणी जो मार्ग त्या ठिकाणी मोकळा होईल ह्याच ठिकाणी हे सांगायचं आहे। सांगायचं असतं मित्रांनो की सर्व विद्यार्थ्यांनी प्रयत्न करा, तेव्हाच तुमच्या ठिकाणी मित्रांनो मार्ग मोकळा होईल झेडपी भरतीचा, अन्यथा तुमचं झेडपी भरतीचा मार्ग मोकळा होणार नाही। एका विद्यार्थ्याने जर पाठपुरावा केला किंवा एका विद्यार्थ्याने विचारलं तर त्या विद्यार्थ्याला सांगितलं जाईल की तुलाच काय पडलेलं आहे। म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी मित्रांनो विचारणा केली पाहिजे, सर्वांना ठिकाणी पाठपुरावा केला पाहिजे, तेव्हाच तुमचा झेडपीचा मार्ग मोकळा होणार आहे। तर ही अपडेट तुम्हाला प्रोव्हाइड करायची होती। झेडपी भंडारातर्फे मित्रांनो अशा प्रकारे रिप्लाय आला आहे, तेही तुम्ही बघू शकता। काय कारण दिलं आहे त्यांनी तेही सांगितलेलं आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। झेडपी भरतीबाबत तुम्हाला छोट्यातली छोटी अपडेटसुद्धा मी प्रोव्हाइड करत असतो, म्हणून सर्वांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।